बातमी महत्त्वाची आहे। शिंदे शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक आज कोकण भवनमध्ये जाणार नाहीयेत। उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत नसल्यानं गट नोंदणी पुढे ढकलल्याचं कळतंय। नगरसेवक आज बसने कोकण भवनमध्ये जाणार होते, मात्र आजचा कार्यक्रम हा तात्पुरता रद्द करण्यात आलेला आहे। आता गट नोंदणी उद्या किंवा मग परवा होणार असल्याची ही माहिती आहे। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गिरीश, आपण बघतोय शिंदे या ठिकाणी उपस्थित नसल्यानं नगरसेवक आज कोकण भवनमध्ये जाणार नसल्याचं कळतंय का? अधिकची माहिती आहे। नक्कीच आपण पाहतोय की सर्व 29 नगरसेवक जे शिवसेनेचे आहेत ते आज नवी मुंबई इथल्या कोकण भवन या ठिकाणी जाणार होते, मात्र आता हे रजिस्ट्रेशनच रद्द करण्यात आलेलं आहे। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार आता भाजप आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक एकत्र म्हणजे 118 नगरसेवक हे कोकण भवनला जातील, एकत्र जातील आणि त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोनवर झाल्याची जी माहिती ती सुद्धा आता मिळते आणि ताजे अपडेट्स या निमित्तानं मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे सर्व 29 नगरसेवक आज जाणार होते। यापूर्वी 20 तारीख ठरली होती, मात्र त्यावेळी ते जाऊ शकले नाही कारण तेव्हा सुद्धा हे रद्द झालं होतं। मात्र आता पुन्हा एकदा हे रजिस्ट्रेशन जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये शिवसेना आणि भाजपचं जे शक्ती प्रदर्शन आहे ते आपल्याला कोकण भवन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि एकत्रित जाऊन हे सगळं रजिस्ट्रेशन होणार आहे। वेगवेगळे गट म्हणून जरी या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं तरी देखील भाजप आणि शिवसेनेचं एक मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं पाहायला मिळेल आणि आज होणारं जे शक्ती प्रदर्शन आहे किंवा आज होणारं जे रजिस्ट्रेशन आहे ते शिवसेनेनं रद्द केलेलं आहे आणि या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। त्यामुळे जी बस आज या ठिकाणी बोलवण्यात आली होती ती पुन्हा पाठवण्यात येते। ज्या नगरसेवकांना बोलवण्यात आलं होतं त्यांना सुद्धा पुढील आदेशाची वाट पहा असं सांगण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या नगरसेवकांना आपल्या प्रभागामध्ये जाण्यास सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्या किंवा परवा काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच गिरीश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।